पोस्टर लवर पलीकडून ठीक आहे लाल इथे मला पुढे हा ना पण ते पाऊस असं करतो टायमाला डेमो दिलेला का भैया? हो डेमो दिला. हे बघा आता ही नवीन व्हरायटी आहे रासी कंपनीची. रासी स्विफ्ट 971 नंबरची व्हरायटी आहे. म्हणजे आता रासी कंपनीचा आता मला वाटतंय हा शेकटा परिसर जो आहे शेकटा मुला निवडगाव लोहगाव बिडकी इंदहेगाव बंगला इथं सगळं मिक्स पीक होतात. कापूस आणि मला वाटतंय ऊस जास्त आहे तुमच्या परिसरात बरोबर आहे. आणि सगळी जमीन ही काळीची जमीन आहे आणि पाणी धरून ठेवणारी जमीन आहे म्हणजे प्रामुख्याने. आणि हे जे खरीप 2023 वर्ष जर पाहिलं तर ह्या वर्षामध्ये आजच्या परिस्थितीमध्ये कापूस पिकावर कुठेही गेले दरवर्षी जेवढ्या प्रमाणात बोंड तयार राहतात तसे बोंड कुठं पाहायला भेटणार नाही. हां धुईमुळं म्हणा पाऊस ऑगस्टमध्ये गॅप होता त्याच्यामुळं म्हणा किंवा अजूनही काही कारणं असतील. तर रासी कंपनीची ही जी व्हरायटी आहे रासी कंपनी तशा 5-6 व्हरायट्या विकते पण हे एक नवीन वाण आणलेलं आहे. याला पानाची संख्या कमी आहे पानाचा आकार छोटा आहे बोंडाचा आकार मध्यम आहे आणि बोंड एकदम कॉम्पॅक्ट आहे. या व्हरायटीचं बोंड साईज जी आहे ना जे बोंड पकलेलं आहे ते बोंड दाबून पहा तुम्ही ते बोंड एकदम कॉम्पॅक्ट आहे आणि एका जागेवर 2-2 बोंड लागू शकतात 2-2 पाते येऊ शकतात. म्हणजे तुमची भविष्यात पाती गळबी झाली तर हे बघा 2-2 पातं तुम्हाला अशा पद्धतीने दिसत आहे. तर ह्या व्हरायटीला म्हणजे ॲव्हरेज मॅनेजमेंट आहे. आता त्यांनी किती फवारण्या केल्या काय केलं हे पण मला पण फार माहीत नाही आहे बरोबर आहे. किती फवारण्या केल्या भैया किती फवारण्या केल्या? 3 फवारण्या केल्या आहे. 3 फवारण्यामधला ॲव्हरेज प्लॉट आहे. आणि खताचे डोस किती दिले? सिंगल एकच खताची मात्राची डोस आहे आणि साधारणतः अच्छा तुमचं कुठलं चॅनल? उद्धव गावड. अच्छा हे काय कुठलं? औरंगपूर. अच्छा कुठलं यायचं आहे? कुठलं यायचं आहे लावून घेऊ का? हां कुठला न्यूज न्यूज वगैरे नाही फक्त व्हिडिओ रेकॉर्डिंग करायची. नवीन बोलू का? हां नवीन रेडी करणार का व्हिडिओ? चालू आहे लाईव्हवरती चालू आहे यूट्यूब चॅनल त्यांचं असं ना. आज आपण शेकटा परिसरामध्ये शेतमालकाची पहिली मुलाखत घेऊ. तुमचं नाव गाव मोबाईल नंबर सांगा काका. नारायण हरचंद्र भाऊ. हा माहिती आपल्याकडे नारायण हरचंद्र भाऊ. गाव शेकटा. बरं तुम्ही बोला ह्याच्यावर. नमस्कार सर माझं नाव विष्णू नारायण भवर. माझे वडील आमचा समजा सरांनी आपल्याला डेमो दिलं तर राशीचा स्विफ्ट म्हणून 14 जूनची आपली लागवड आहे. आणि सगळ्या व्हरायटीपेक्षा ही व्हरायटी आज पण हिरवीगार आहे आणि कमी खर्चामध्ये जास्त उत्पन्न देणारी अशी व्हरायटी बरोबर. आणि चालू वर्षाला लावलीच पुढच्या वर्षी पण आम्ही पूर्ण शेतामध्ये हीच व्हरायटी लावणार. किती फवारण्या केल्या तुम्ही आतापर्यंत? याला 3 फवारणी झाले. 3 फवारण्या केल्या. आणि खताची किती मात्रा दिली? खताचे सिंगल डोस झाला एकच. एक 15-15 आणि सुपर भासेट 2 मिक्स करून एकदा सुरुवातीलाच आम्ही डोस केला. ऊसच रान होतं. हा ऊस रान आहे. तर आपण शेकटा परिसरातून आलेल्या सगळ्या प्रगतशील शेतकरी बांधवांचं मी रासी कंपनीच्या वतीने तुमचं मनापासून हार्दिक स्वागत करतो. आज आपण शेकट्यामध्ये ज्या ठिकाणी रासी कंपनीने एक नवीन क्रांतिकारी वाण आणलेलं आहे रासी स्विफ्ट 971. हे मागील 3-4 वर्षापासून जर पाहिलं सर्वदूर महाराष्ट्रभरमध्ये जर पाहिलं तर जून जुलै ऑगस्टमध्ये पावसाळा कमी होतो. सप्टेंबर ऑक्टोबरमध्ये पाऊस जास्त व्हायचा त्याच्यामुळे आपल्याला खूप मोठ्या प्रमाणात नुकसान व्हायचं. म्हणून रासी स्विफ्ट 971 हा जो वाण आहे आपण चालू हंगामामध्ये बऱ्याच ठिकाणी शेतकऱ्यांना चांगल्या शेतकऱ्यांना आपण मार्केटला पण दिला. काही शेतकऱ्यांना डेमोस्ट्रेशन दिलेलं आहे. तर या ठिकाणी 1 पॅकेटचा डेमो दिलेला आहे. तर यांनी 14 जूनला लागवड केलेली हा सदरील वाण. या वाणाला त्यांनी सर्वसाधारण फक्त 3 फवारण्या केल्या आहे सर्वसाधारण आणि एकच रासायनिक खताची मात्रा दिलेला आहे. या वाणाचं जर गुणधर्म सांगायचं झालं तर तुमच्या डोळ्याजवळ समोरचं कुठलंही झाड पाहिलं तर एकतर सरळ उंच वाढणारं वाण आहे. याला फळफांद्या भरपूर आहेत
दुसरी गोष्ट, एका फळफांदीला बोंडाची संख्या जास्त आहे. कुठलीही फळफांदी पाहिली तर साधारणतः 8-10 बोंड लागलेले आहेत आणि एका जागेवर 2-2 पातं आणि 2-2 बोंड लागण्याचं प्रमाण याच्यामध्ये तुम्हाला भरपूर ठिकाणी जास्त प्रमाणामध्ये पाहायला भेटेल. म्हणून आता हा जर वाण पाहिला तर याच्या 5 पाकळ्याच्या बोंडाची संख्या 50% आहे. दुसरी महत्त्वाची गोष्ट, याचं बोंड एकदम जाम आणि मजबूत आहे, टणक आहे. तुम्ही जर पाहिलं असेल कुठलेही बोंड पकलेलं बोंडाला तुम्ही हात लावून पाहा, जाम आणि निबर बोंड आहे. त्याच्यामुळं काय होईल, कापूस बलका फुटल आणि बलका फुटल्यामुळं वेचायला सोपा आणि वजनदार वाण आहे. सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा याच्यामध्ये काय आहे, पानाची संख्या कमी आहे, पानाचा आकार छोटा आहे, पानावर लव आहे. लव असल्यामुळं काय आहे, थ्रिप्सच्या रोगाला, फुलकिड्याच्या रोगाला न बळी पडणारा वाण म्हणजे राशी सूप 971 आहे. हा तुमच्या डोळ्याने प्रत्येकाने समोर येऊन पाहायचं आहे. या ठिकाणी बाजूला जो वाण आहे सेम ट्रीटमेंट केले, त्याच्यामध्ये पूर्ण लाल पडून गेलं आहे आणि हा वाण शेंड्यापर्यंत हिरवा आहे. तर याच्यासाठी आपण सर्वांनी एकदा प्रत्यक्ष पाहून घ्यायचं आहे. धन्यवाद. हे भेटेल का मला? ठीक आहे. सर्वांनी जोरात बोलायचं. मी म्हणणार कुठला कापूस वाण पाहिला तुम्ही राशी सूप 971 म्हणायचं. हा, चित्त्यावाला आहे. याच्यावर फोटोवर काय दिलेलं आहे, चित्ता. चित्त्यासारखा चपळ वाण आहे, चित्त्यासारखा पळण आणि चित्त्यासारखा ॲव्हरेज मॅनेजमेंटला कापूस आहे. हां, तर सर्वांनी जोरात बोलायचं. आज आपण, मी म्हणन, आज आपण कुठला कापूस वाण पाहिला, राशी सूप 971. हां, हरियाणा. तुम्ही पण बोला, यांचा आवाज आला तुमचा सुरू राहिला ना. आज आपण कुठला कापूस वाण पाहिला, आज आपण कोणता कापूस वाण पाहिला, आज आपण कुठला कापूस वाण पाहिला, पुढच्या वर्षी कुठला कापूस वाण लावायचा, राशी सूप 971. चलो या सर्वांनी बसा. या बघतो 10-15 मिनिटं. काय चाललं म्हणताय, आपलं काय चाललं इकडं असं होऊन आपलं काय चाललं, आपलं काय चाललं, आपलं काय चालू आहे. जागा पॅक करा ना. मनापासून हार्दिक स्वागत करतो. आजच्या आपल्या कार्यक्रमाप्रसंगी जे आपण राशी सीड्सच्या वतीने पीक पाणी कार्यक्रम घेतलं होतं, जे राशी सीड्स आज आपले जे वाण बघितलं आपण राशी सूप म्हणून 971, ही आपण एक डेमो दिलं होतं पॉकेट. त्या दादांनी 3 स्प्रे केले फक्त आणि 1 डोस दिले रासायनिक खत. त्यांची मेहनत आज ज्या कंडिशनला आज मी एवढं पावसाची कंडिशन एवढं ट्रेस बसला तरी दादांनी एकदम सक्सेस केलं प्लॉट. त्यामुळे त्यांच्या दादांचे एक स्वागत करावं. मेन राशी सीड्स 1973 पासून शेतकऱ्यांच्या सेवेमध्ये आज यावर्षी 50 वर्ष कमी झाले. राशी सीड्सला शेतकऱ्यांच्या गरजेनुसार वाण काढले. शेतकऱ्यांचे प्रत्येक शेतकऱ्याजवळ 10 एकर कोड असं एक काळी माती नसते. प्रत्येक शेतकऱ्याने 10 एकरमध्ये 5 एकर कोड काळी माती, 3 एकर कोरडौस, मध्यम 2 एकर असं असतं. तर राशी सीडचं जमिनीनुसार वाण आहे. राशी सीडचे 7 वाण आहे टोटल. तर जमिनीनुसार आपण वाण लावून उत्पन्न येतं आपलं. दादांनी ज्या जमिनीला जी वाण सुटेबल होती त्या जमिनीला सुटेबल बेस्ट वाण लावली. तर आपण काय करायचं, जमिनीनुसार वाण लावायचं. राशी सीडचे 7 वाण आहेत. 659 मॅजिक ही काळी मातीला सुटेबल आहे. तसं जे आपण सुटेबलनुसार वाण लावलं तर वाण उत्पन्न येतं आपलं. आपण सांगतो यांनी सांगितलं आपण ती वाण लावलं तर आपण चुकी करतो, आपण रिस्क घेतो. त्यामुळे आपण बऱ्यापैकी जमिनीनुसार वाण बघितलं तर उत्पन्न भरघोस येतं. तर आजच्या आपल्या कार्यक्रमाप्रसंगी जे आमच्या कंपनीचे राशी सीडचे RPM साहेब यांना विनंती करतो की आपल्या जे वाणाविषयी माहिती आणि मार्गदर्शन करावा ही नम्र विनंती. जे आपण आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आपल्या पैठण तालुक्याचे सभापती जी अशोक दादा यांना विनंती करतो की त्यांचे सत्कार आमचे RPM साहेब करतील. हां, पैठण माझं म्हणणं होतं साहेब एक शिडवाल्याला, बोला बोला. तुम्ही काय करायचं, शेतकऱ्याने जे आहे ना, शेतकऱ्याकडून माती प्रशिक्षण करून जर दिलं तुम्ही तर आणखीन आमच्या शेतकऱ्याला फायदा जातो. बरोबर आहे.
या सभापती शेतकरीच करा. नाही, त्यांचं पण- त्यांचं पण- आपण सभापती साहेबाचं एकदा टाळ्या वाजून अभिनंदन करू. कारण काय होईल बरं का, आता तुमचं वाण आता या जमिनीत त्याला हे झालं. खंडा साहेबांना विनंती करतो या स्टेजवर घेऊन. खंडागळे साहेबांचं पण आपण टाळ्या वाजून अभिनंदन करू. त्यांनी अतिशय चांगला मुद्दा उपस्थित केला माती परीक्षणाबद्दल. नाही मग काय होतं साहेब, तुमचं म्हणणं आणखी मला काय म्हणायचं, वाण जो आहे आपला या जमिनीत आपण शूट झाला. कोणीही माती प्रशिक्षण करून हे करत नाही. आजकाल माती प्रशिक्षण म्हणलं शेतकऱ्याला तर तो म्हणजे असं वाटतं का लय पैसे लागते काय याला. हा असं वाटतं त्याच्यावर बी बोलू. त्याच्यावर 5 मिनिटं बोलणार. नाही ना काय फुकट इथे. ज्यांनी शेतात मेहनत केली असे विष्णू भवर यांचं आपण सर्वांनी एकदा जोड्या टाळ्या वाजून अभिनंदन करू. आणि त्यांचा सत्कार या ठिकाणी मी कंपनीच्या वतीने करतो. व्हरायटीबद्दल काय वाटतं ते बोला तुम्हाला. नमस्कार, माझं नाव विष्णू नारायण भवर. आपल्या राशी कंपनी सगळ्याला माहितीच आहे. राशी कंपनीचं मी आतापर्यंत बऱ्याच वेळेस वाण लावलं आहे. म्हणजे यावेळेस सरांनी मला खास करून ते तुम्ही लावा मग रस्त्याच्या कडे कुठेतरी आपल्याला कार्यक्रम घ्यायचा ते म्हणे वाण तर एकच नंबर आहे. त्यांनी त्यावेळेस एक डेमो दिला मला 200 ग्रॅमचा डेमो दिला. ठीक आहे लावतो सर. लावल्यानंतर उगवण क्षमता पण इतकी भारी निघली. बाकीच्या कपाशीमध्ये काय झालं, थोडं तूट पडली, दुसरं भरावं लागली तुटाची. याच्यामध्ये तूट भरायचे पण काम नाही पडलं शक्यतो. आणि पहिलं स्टार्टिंगपासूनच रोगराई कमी, एकदम रोगराईला म्हणजे असं चांगला वाण आहे. प्लस रोगप्रतिकार क्षमता कमी आहे. आणि बोंडाची साईज पण एकच नंबर आहे. सगळ्या जे राशीचे 659 जे होतं समजा पहिलं त्याच्या त्यात तोडीत त्याचे बोंड आहे. आणि बोंड संख्या पण भरपूर आहे. आणि यंदा चांगला आवृत्ती नसता तरी अपेक्षा आहे. आणि 100% त्याच्याकडून चांगलं एकरी तरी पण आपल्याला 10च्या आसपास त्याचा आवृत्ती भेटणार त्याच्यामध्ये. धन्यवाद. नाही हा करे. धन्यवाद. विष्णू भैया भवर यांचं आपण सर्वांनी एकदा जोरदार शेवटी टाळ्या वाजून अभिनंदन करू आपण. आणि उपस्थित असलेले शेकटा आणि शेकटा परिसरातील सर्व प्रगतशील शेतकरी बांधव, माझ्यापेक्षा वडीलधारी भरपूर मंडळी आहे आणि काही तरुण शेतकरी पण आहे. आणि विष्णू भवर ज्या उमेदीने जे त्यांच्याकडे ज्ञान आहे त्या पद्धतीने शेती करतात. तर सगळ्यांनी जर अशाच पद्धतीने आपण शेतीमध्ये जर प्रेम केलं आणि शेतीसोबत जर काम केलं तर मला वाटते सगळ्याला आपण 100% शेतीमध्ये सक्सेसफुल. खरीप 2023 हे जर आजचं वर्ष पाहिलं तर हे वर्षे मी सांगतो संपूर्ण महाराष्ट्रात डिफरंट वर्ष आहे. मागचे 4 वर्ष जर पाहिले तर आपल्याला महाराष्ट्रामध्ये खूप चांगले वर्ष होते. जसा खरीप हंगामाला निसर्ग होता त्यासोबत सर्वदूर रब्बी हंगामासुद्धा तेवढाच जोमाने होते. खरीपमध्ये थोडंफार नुकसान झालं असेल पण वर्षभर आपल्याकडं खरीप आणि रब्बी दोन्ही हंगाम खरीप 2019, 20, 21 आणि 22 या 4ही वर्षात गेलं. तर आपण खरीप 2023 आजची जर परिस्थिती पाहिली तर आज ऑक्टोबर महिन्याची 10 तारीख आहे आणि आपल्या खरीप हंगामा म्हणजे जवळपास खरीप हंगाम जूनमध्ये चालू होतो. जून, जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबर म्हणजे आज 130 दिवस आपल्याला पावसाळ्याला होऊन गेलेले आहे. आणि आता आपण खरीप हंगामात जे काही करणार होतो ते खर्च करून आपण थांबलेलो आहे. कारण आता इथून पुढे आपल्या पिकाची काढणीचे दिवस येतात. म्हणजे सोयाबीन काढणीला येईल, मका काढणीला येईल, कापसाची आता वेचणी करू. तर ह्या सगळ्या आजच्या सिच्युएशनमध्ये परिस्थितीमध्ये उपस्थित असलेले सर्व शेतकरी बांधवांना मी एवढंच आव्हान करू इच्छितो. आजची परिस्थिती पाहिली तर आता कापसावर मला नाही वाटत फार काही कोणी म्हणजे ह्या वर्षभराचा जर विचार केला जूनमध्ये फार कमी प्रमाणात पावसाळा होता, जुलैमध्ये तसाच होता, ऑगस्टमध्ये पूर्ण गॅप गेला, सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात पोळ्याच्या टायमाला एखाद दुसरा पाऊस झाला आणि गणपतीमध्ये हा जो पाऊस झाला म्हणून काहीतरी कुठंतरी हिरवं दिसते.
तुमचा बागायत भाग जरी असला पण तुम्ही आजूबाजूला 25-30 किलोमीटर फिरायला गेले तर परिस्थिती फार बिकट आणि कठीण परिस्थिती. तर आता आपल्याला थोडक्यामध्ये पुढच्या खरीप 2024साठी आपण थोडक्यामधले काही मुद्दे आपण बोलणार आहे. तर सर्वप्रथम सुरुवात करत असताना यांचे माजी सभापतींचा एक मुद्दा होता, जमिनीचं माती परीक्षणापासून आपण सुरुवात करू आणि बाकीचे टप्प्याटप्प्याने थोडे 10-15 मिनिटांमध्ये मुद्दे घेऊ. यांचा जो मुद्दा होता माती परीक्षण करण्याचे काहीतरी नियम असतात. म्हणजे माती परीक्षण हे कुठेही करून भेटते असं काही नसते. तुमच्याकडे मला वाटते संभाजीनगरला कृषी विज्ञान केंद्र आहे, जुना बीड बायपास जवळ, बरोबर आहे. तर माती परीक्षण करण्यापूर्वी जमिनीचा पीक काढल्यानंतर जमीन 1 ते 2 महिने तापली गेली पाहिजे. दुसरा महत्त्वाचा मुद्दा, 4 कोपरे जमिनीचे 4 भाग करायचे आणि 4ही भागामधला जिथं कुठं मेंढ्या नसल्या बसलेल्या, शेळ्या नसल्या किंवा जनावरं त्याच्यात बांधलेलं नसन अशा पद्धतीचं हे करायचं आहे. व्ही आकाराचा खड्डा खोदायचा आहे. व्ही आकाराचा 1.5 बाय 1.5 फुटाचा खड्डा खोदायचा आहे. तो जमिनीच्या जवळपास 1 ते 1.5 फूट खोल खोदायचे आहे आणि खोदल्यानंतर 4 जेव्हा तुम्ही भाग करणार 4ही भागामध्ये काय करायचं आहे, 2-2 किलो माती काढून आणायची आणि ती जमिनीतल्या किती 1 फुटानंतरची खालची माती काढून आणायची आणि ती 8 किलो माती जेव्हा येईल त्या 8 किलो माती परत सावलीमध्ये आणायची, थोडी वाळवायची, मिक्स करायची आणि त्यानंतर त्यातली काय करायची 6 भाग परत 4 भाग करायचे, 2 बॅग फेकून द्यायचे, परत राहिलेले 2 भाग मिक्स करा आणि राहिलेल्या शेवटी 2 किलो माती तुम्ही किंवा 1 किलो मातीचे 2-2 कॅरी बॅग भरा आणि त्यानंतर ती माती परीक्षणाला पाठवली गेली पाहिजे. त्यांचा मुद्दा एकदम राईट आहे. कारण पूर्वी जर पाहिलं असन, पूर्वी दवाखान्यात आपण कुठल्याही सगळ्या आजारासाठी एकच डॉक्टर होता. पण आजच्या परिस्थितीवर जर आपण विचार केला तर आपल्याला आपण थोडं नॉर्मल आजारी असलो तर छोट्या डॉक्टरला दाखवतो. पण थोडंसं जास्त जर आजार आला तर आपण काय करतो, प्रत्येक डॉक्टर आपला स्पेशलिस्ट आहे. हार्टचा वेगळा आहे, जनरलला वेगळा आहे. म्हणजे प्रत्येक याच्यावर जसं आपण कुठल्याही डॉक्टरकडे गेलो तर आपल्याला काय करतो, डॉक्टर पहिले गेल्यानंतर कशाच्या रक्ताचे नमुने तपासायला लावतो आणि त्यानंतर आपल्या शरीरावर उपचार करतो. तसं आपल्या जमिनीची माती परीक्षण झालं तर जमिनीत कुठल्या अन्नद्रव्याची कमतरता आहे आणि कुठले अन्नद्रव्य जास्त आहे तर याचा आपल्याला निश्चितपणानं फायदा होईल. आणि माती परीक्षण दर 4 वर्षानंतर 3-4 वर्षानंतर एकदा माती परीक्षण केलं पाहिजे. राहिला पुढचा मुद्दा, माती परीक्षणावर मला वाटते बऱ्याचशा फर्टिलायझर कंपन्या काम करतात. पण आम्ही राशी सीड्स म्हणून बियाणं विकताना बियाण्यासोबत आम्ही शेतकऱ्याच्या आरोग्यावर काळजी म्हणून काम करतो. म्हणजे मोफत फिरता दवाखाना जसं आम्ही बीड जिल्ह्यामध्ये चालवतोय, जळगाव जिल्ह्यामध्ये चालवतोय, अकोल्यामध्ये चालवतोय, यवतमाळमध्ये चालवतोय, मोफत फिरता दवाखाना येतोय. तसं भविष्यात आमच्या कंपनीचा सुद्धा उद्देश आहे गावामध्ये जाऊन शेतकऱ्याला मोफत माती परीक्षण द्यायचं. पण आपल्याला जे मोफत भेटते त्याचं तेवढं महत्त्व नाही राहत. हां, भारतीय वंशात जन्मलेला माणूस कसा आहे, स्वार्थी माणसं आहेत आपण, बरोबर आहे. आपल्याला जे मोफत भेटते आपल्याला त्याचं कधीच महत्त्व किंवा किंमत भेटलेली नाही. हा भारतातला सगळ्यात महत्त्वाचा गुणधर्म आहे. तर हा एक महत्त्वाचा माती परीक्षणाबद्दलचा मुद्दा झाला. दुसरा महत्त्वाचा मुद्दा जर पाहिला आजच्या परिस्थितीवर बोलायचं झालं तर ह्या वर्षातल्या हंगामातले 10-12 दिवस 15 ते 20 दिवस पावसाचे झालेले. 110 दिवसापैकी जर पाऊस किती दिवस पडला असेल, मोजून 15-20 दिवसच पाऊस झालेला आहे. तर आजची परिस्थिती जर पाहिली असेल, एक रासायनिक खताचा बूस्टर डोस देणं गरजेचे कापूस पिकाला आणि शेवटच्या टप्प्यामध्ये एखादी फवारणी ज्यांच्या शक्य असेल त्यांना करणं महत्त्वाचं आहे. आता आपल्या पिकावर जर पाहिलं असेल तर कीड रोग नियंत्रणबद्दल बोलू, आळीबद्दल बोलू आणि रासायनिक खताबद्दल बोलू आणि मग शेवटी बियाण्याबद्दल 1 मिनिटामध्ये बोलू. तर पहिली गोष्ट पाहिली असेल तर कापूस पिकावर येणारे किती कीड असतात, 4 कीड असतात. वर्षानुवर्षे तीच आहे आणि तीच कीड सगळ्या पिकावर येत असतात. पहिली कीड म्हणजे कापूस उगाला मावा दिसतो आपल्याला, 15-20 दिवसापासून येते, 2 महिन्याचा राहीपर्यंत मावा असतो. माव्याचा कलर सगळ्याला माहिती, पिवळा कलर असतो. प्रौढ अवस्थेत झाला तर काळा मावा तयार होतो आणि काळा मावापासून नंतर काय खालच्या पानावर विष्ठा पडली तर चिकटा येतो. म्हणजे आपण त्याला तेलासारखे डाग दिसले तर त्याला काय म्हणतो, चिकटा म्हणतो. याला कॉन्फिडर वापरतो, सुपर कॉन्फिडर, रोगर, अशा पद्धतीने उलाला, अशा पद्धतीने वेगवेगळी औषधं मारतो. दुसरी जी कीड आहे कापूस पिकावर येणारी ती म्हणजे हिरवा तुडतुडा. हिरवा तुडतुडा म्हणजे काय, जसं आता कापसाचं पान पाहिलं तर कापसाच्या पानाला काय असते, खालच्या बाजूने ते कडेला तिरपा चालतो, हिरव्या कलरचा किडा असतो आणि तो पानाची रस शोषण करतो आणि पान जमिनीच्या दिशेने वाकडं होते आणि वरून पिवळसर त्याला ठिपके पडलेले दिसतील किंवा काही ठिकाणी लालसर कडा झालेली दिसन, म्हणजे हिरवा तुडतुडा. ही दुसरी कीड आहे. तिसरी कीड म्हणजे जी कापूस पिकावर सगळ्यात घातकी किंवा बऱ्याचशा पिकावर, मिरची पिकावर आहे किंवा कुठल्याही पिकावर आली ती म्हणजे फुलकिडा. आपण काय म्हणतो, थ्रिप्स म्हणजे सोनेरी कलरची कीड आहे. जन्म घेतला की असंख्य प्रमाणात ते असतात आणि थ्रिप जर ओळखायचं असेल, प्रत्येकाकडं मोबाईल असतो, कापसाचं कुठलंही पान झटकायचं, वरून ठोकायचं, त्याच्यावर पडते, एकदम बारीक कलरची सोनेरी कलरची कीड असते. तिचं काम काय असतं तर ती कापसाच्या ज्या पानाच्या बाजूला शिरा राहतील, जसं आपल्या हाताला नस आहे, ते शिराला खाजवणं आणि त्याच्यातून रस शोषण करणं. म्हणजे काय असते,
फुलकिडा असते आणि पान सोनेरी कलरचं पडते, वरती द्रोणाच्या वाटीसारखं झालं तर त्याला काय म्हणतो, फुलकिडा आपण थ्रिप्स म्हणतो. हा झाला तिसरी कीड. आणि चौथी जी कीड राहते, ऑक्टोबर महिना लागला, थोडंसं थंड वातावरण तयार झालं तर त्यावेळेस येते ती म्हणजे कोणती, पांढरी माशी. मधाच्या माश्या कशा उठतात, गोंगाणा करतात, कापूस दाटलेला राहतो या टायमाला, आणि आता कुठल्याही कापसामध्ये गेला तर पांढरी माशी आपल्याकडं थोडाफार प्रमाणात दिसायला लागेल. या 4 रस शोषण करणाऱ्या किडीवर आपल्याला एखाद दुसरी आता शेवटच्या टप्प्यामध्ये फवारणी करायची. या झाल्या 4 प्रकारच्या कीड झाल्या. तर याच्यामध्ये जर पाहिलं असेल तर आता आपल्याला काय करायचं आहे, आळी. आळी म्हणजे काय माहिती आहे का, बीटी कापूस आहे, बोलगार्डन टेक्नॉलॉजीचा कापूस आहे. पहिले का आता नॉन बीटी कापूस लावायचं 2002च्या आधी, आता 2009 नंतर सिंगल बीटी, डबल बीटी. आता त्याच्यामध्ये काय माहिती आहे का, 4 प्रकारच्या आळ्या असतात. 3 आळ्याला कापूस सोडून वेगळे पर्याय पीक भरपूर आहे. पहिली जी आळी यायची नॉन बीटी कापसामध्ये शेंडा पोखरणारी, जी आता वांग्यामध्ये भेटते, भेंडीमध्ये भेटते किंवा वेगवेगळ्या पिकामध्ये भेटते. ही काय असते, कापूस उगाला की पहिला 1 महिन्यापर्यंत शेंडा पोखरला जायचं, म्हणजे कापसाचा शेंडाच नाही राहायचा. दुसरी जी आळी होती सोयाबीनचे पानं खाणारी, लष्करी आळी म्हणतो. लष्करासारखा एका रात्रीतून 10-12 एकरचे सोयाबीनचे पानं खायची, दिवसा परत सुप्तावस्थेत जायचं, परत रात्री पानं खायची. ही सोयाबीनचे पानं खाणारी. तिसरी जी आळी आहे तर ती कोणती, हिरवी अमेरिकन बोंड आळी. नॉन बीटी कापसामध्ये काय होतं माहिती आहे का, पातं लागलं आणि पाताला जोपर्यंत थंडी पडत नाही तोपर्यंत जेवढे पातं लागायचे 80% पात्याला आळी डंग मारायची, किंवा बोरासारखे बोंड असलं त्याला होल पाडायची, ते सगळं खाली सडा पडून जायचं. ह्या 3 आळ्या अशा आहेत, कापूस पीक सोडून अनेक प्रकारच्या वनस्पती खाऊन जगत असतात. चौथी जी आळी आहे सेंद्रिय गुलाबी बोंडाळी. सेंद्रिय गुलाबी बोंडाळी म्हणजे काय माहिती का, कापूस पिकावर ही आळी आल्यानंतर काय करते, कापसाच्या बोंडामध्ये जाणं आणि कवळीसारखी खाणं, जसं आपण सूर्यफुलातली बी खातो. तर मागच्या 15-20 वर्षापासून सेंद्रिय गुलाबी बोंडाळी हिला उपचारापेक्षा प्रतिबंधाने आपण जास्त कंट्रोल करू शकतो. जसं जर पाहिलं तर आज प्रत्येकाकडे टू व्हीलर आहे. टू व्हीलर घेताना शासनाचा नेम काय, गाडीसोबत हेल्मेट कंपल्सरी असतो. पण हेल्मेट कुठपर्यंत येते, फक्त घरापर्यंत आणतो. नंतर काय करतो आपण, हेल्मेट ठेवून देतो. इकडं पोलिसाला सेटिंग करू पण हेल्मेट घालणार नाही. जसं बीटी बियाणं आलं होतं तेव्हा काय आलं होतं, 450 ग्रॅम बीटी बियाणं आलं होतं, अधिक त्याच्यासोबत 120 ग्राम बच्चा पॅकेट यायचं. पण भारतीय वंशातले लोक आपण काय, फक्त बीटीच लावलं, बीटीमुळे कापूस विकायचा आणि त्या नॉन बीटीमुळे नुकसान व्हायचं, म्हणून आपण ते बच्चा लावणं काय बंद केलं. म्हणून या 15 वर्षात ज्या गुलाबी बोंडाळीच्या पिढ्या निर्माण झाल्या, यांनी काय केलं, बीटीचा प्रोटीन पचवून घेतला. त्याच्यामुळं काय झालेलं आहे, बीटी आणि नॉन बीटी याचं आपल्या शेतामध्ये कंपल्सरी लागलं पाहिजे. म्हणून आता काय केलं, 450 ग्रॅमचं बीटी बियाणाचं पॅकेट येते, अधिक 5% म्हणजे 25 ग्रॅम त्याच्यात नॉन बीटी बियाणं उपलब्ध राहते. म्हणजे याच्यामुळं काय होणार आहे, जे बीटीवरच्या पुढच्या पिढ्या आहेत त्या कमकुवत येणार आहेत. म्हणजे नॉन बीटी असल्यामुळं काय होणार, बीटीवरचं पतंग आणि नॉन बीटीवरचा पतंग यांचं मिलन होऊन पुढच्या ज्या पिढ्या तयार होतील त्या कशा होतील, आळी बीटीची पॉवर वाढत जाईल, आळीची पॉवर कमी होत जाईल. म्हणून आपल्याला पहिले नॉन बीटी लावणं महत्त्वाचं होतं. म्हणून आपण त्याच्यामध्ये आता सगळ्या प्रकारचं तसं बियाणं येते. ही एक झाली महत्त्वाची गोष्ट. आता दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे आता उपचार म्हणजे कसं आहे, लागवडीच्या आधीच्या वेगळ्या उपचार पद्धती आहेत, लागवडीनंतर हे वेगळ्या उपचार. नॉन बीटी कापूस लावला. दुसरं म्हणजे फेरोमन ट्रॅप, कामगंध सापळे लावणं महत्त्वाचे. आज जर पाहिलं असेल आपण सगळे लोक दिवसभरात कुठं ना कुठं काय माणसाच्या निगराणीवर कुठेही गेलं तर काय लावलेले, CCTV कॅमेरे लावले. तसं आपल्या शेतामध्ये सेंद्रिय गुलाबी बोंडाळी येणार का नाही येणार याच्यासाठी काय करायचं आहे, कापूस उगला की 40 दिवसाचा जेव्हा कापूस येईल तेव्हा कापसाला एका एकरला 8 ते 10 फेरोमन ट्रॅप कामगंध सापळे लावायचे. कामगंध सापळे लावल्यामुळे याचा काय फायदा होणार आहे माहिती आहे का, आपल्या शेताला इंडिकेटरचं काम करणार आहे. शेतात सेंद्रिय गुलाबी बोंडाळी आहे का नाही, लावताना ते दुपारनंतर लावायचे. कापसापासून 1.5 ते 2 फूट उंच लावायचे. लावल्यानंतर लगातार त्या 8-10 ट्रॅपमध्ये जर समजा रोज 8-10 पतंग आढळले तर 4थ्या दिवशी समजायचं आपल्या शेतामध्ये सेंद्रिय गुलाबी बोंडाळीने अंडे टाकलेले, आणि जे काही आळीचं औषध असेल ते 4थ्या दिवशी आपल्याला फवारणं कंपल्सरी. या पद्धतीने आपल्याला करणं महत्त्वाचं आहे. याच्या पलीकडे जाऊन आपल्याकडे आंतरमशागतीबद्दल भरपूर मुद्दा आहे. तुमच्याकडे काळीची जमीन आहे, भारी जमिनीमध्ये एकच काम करायचं, कोळपणी करत असताना कापसाला किमान 4 बोट दुरून कोळपणी केली गेली पाहिजे. पहिला महत्त्वाचा मुद्दा. आपल्याकडे काय राहते, कापसाच्या जवळचं तण निघालं पाहिजे. बीटी कापसामुळे सोटमूळ खोल जात नाही आणि त्याच्या ज्या पांढऱ्या रूट्स राहतात त्या आपण आवताने दरवेळेस डॅमेज करत राहतो. त्याच्यामुळे कापसाला कोळपणी 4 इंच दूर 6 इंच दूर पहिली केली गेली पाहिजे. दुसरा महत्त्वाचा मुद्दा, तुमच्याकडं काळीची जमीन आहे, पाणी धरून ठेवणारं क्षेत्र आहे, तर अशा जमिनीमध्ये काय करायचं आहे, जेव्हा शेवटची कोळपणी करणार आहे त्यावेळेस तुम्हाला ऊसाला जसा सऱ्या पाडूनच ऊस लागवड करता तसं कापसाला 1 ते 1.5 फुटाची मातीची भर द्यायची. मातीची भर दिल्यामुळे काय फायदा होईल, पहिले तर कापसाची झाडं जेव्हा अचानक जास्त पाऊस पडते त्यावेळेस म्हणजे जे विल्टिंग होते का, झाड मर रोगासारखं एकदम पानं हे होऊन जातात. विल्टिंग जास्त झालं तर पाणी, तर एक तर कमी पावसाळा झाला तर झाडाजवळ ओलावा टिकून राहील, जास्त पाऊस झाली तर वाहून निघून जाणार आहे.
तिसरी गोष्ट 24 तास वापसा झालेली जमीन भेटणार आहे. भर दिल्यामुळं काय होणार आहे, जमिनीत ऑक्सिजन घ्यायला मुळाला क्षमता वाढणार आहे. या पद्धतीने करायचं आहे. आता याच्यासाठी काय फवारणी करायची, तर माझं आजच्या घडीला तुम्हाला सगळ्याला एक विनंती राहील. पांढरी माशी याच्यासाठी आज जर पांढरी माशी असेल तर प्राईड घ्या, रॉनफेन घ्या किंवा पोलो घ्या. यापैकी एक कुठलं आपल्याला खर्चाला परवडेल ते औषध घ्या. थ्रिप्स आणि सेंद्रिय गुलाबी बोंड अळीसाठी प्रोपेक्स सुपर घ्या, रिजंट घ्या, डेलिगेट घ्या, ट्रेसर घ्या किंवा यासारखे इमामॅक्टिन घ्या किंवा यासारखं काही वेगळं असेल बायो 303 यापेक्षा काही वेगळं असेल किंवा यासारखं तुम्हाला जे परवडेबल असेल ते एक औषध घ्या. आणि बुरशीनाशकाचा कंपल्सरी वापर केला गेला पाहिजे. बुरशीनाशकाचा फायदा काय असतो माहिती का, कापूस पिकामध्ये 22 घ्या, अँट्राक्वाल घ्या, साप घ्या, त्यानंतर तुम्ही टिल्ड घ्या, ॲमिस्टार टॉप घ्या, प्राइझर घ्या किंवा यासारखे बाजारामध्ये कुठलेही चांगले बुरशीनाशक जे काही असेल तर ते वापरायचं. बुरशीनाशकाचा फायदा काय असतो, आज जर पाहिला असेल तर आपल्या परिसरामध्ये मागच्या 1 महिन्यापासून कधी कधी दव पडत होतं, बरोबर आहे. दव पडल्यामुळे काय होते, पांढरे पांढरे डाग होते, दह्या रोग कापसावर आता यायला सुरुवात होते. दुसरी गोष्ट, सतत कंटिन्यू पाऊस चालला, कापूस पिकाच्या पहिल्या 3 महिने किती पाणी सहन करते, शेवटचे जे 2-2.5 महिने राहतात याच्यामध्ये काय राहतात, बोंड जर पक्के झाले आणि ते बोंड जर उमलायच्या दिशेने गेले, जे बोंड उमलायला गेले तर त्यावेळेस काय होते, त्या बोंडामध्ये जर पाणी गेलं तर काय होते, बोंड काळं पडते, बोंड सड होते. म्हणून अशा पद्धतीने जे तुमचं नुकसान होऊ नये म्हणून याला काय करायचं, बुरशीनाशकाचा वापर करायचा आहे. अशा पद्धतीने एक बुरशीनाशक घ्या आणि 05234. आता मी तुम्हाला सांगतो, तुमच्या परिसरात पाण्याचा ताण बसला नाही, पण ह्यावर्षी 40 ते 50 दिवसाच्या ऑगस्टमध्ये गॅप होता. 40 दिवसाच्या आसपास जो गॅप होता, वैजापूरचा परिसर पाहिला किंवा काही भागातला संभाजीनगरचा परिसर पाहिला, जिथं कुठं करोडो कापूस असेल त्या ठिकाणी शेतकऱ्यांनी अपेक्षा सोडून दिलेल्या होत्या. अशी जर परिस्थिती भविष्यात आली, 1 महिन्यापेक्षा जास्त पाण्याचा गॅप बसला, तुम्ही फवारणीच्या पंपामध्ये 19-19 सारखं खत टाका आणि नुसतं ते जरी फवारत राहिलं 8-8 दिवसाला तरी तुमचं कापसाचं झाड जिवंत राहील आणि तग जोमदार धरून उभं राहील. म्हणून तुमचं तिथं नुकसान होणार नाही. अशा पद्धतीने एक फवारणी घ्यायचं. हा झाला फवारणीबद्दल. रासायनिक खताबद्दल मी थोडक्यात 2 मिनिटामध्ये शॉर्टकटमध्ये सांगतो. जसं प्रत्येक जिवंत प्राण्याला, जिवंत जेही काही असेल त्याला 16 अन्नद्रव्य घटक लागतात. आपल्याला माणसाला जगायला किंवा पिकाला जगायला किती 16 अन्नद्रव्य घटक लागतात. तर आपल्याला निसर्गामधून 3च अन्नद्रव्य घटक भेटतात. हवा भेटते, पाणी भेटते आणि ऊन भेटते. राहिले 13 अन्नद्रव्य घटक. ज्याला आपण टनामध्ये टाकतो त्याला काय म्हणतो, शेणखत म्हणतो. टनामध्ये पूर्वी 2000च्या आधीचा जो कालखंड होता तो जमिनीतून उदरनिर्वाह होईल किंवा घराचा परपंच भागान एवढीच शेतीतून अपेक्षा होती. आणि त्यावेळेस आपल्या पूर्वजांनी किंवा आपल्या वडिलांनी काय केलं, जमिनी शेणखताच्या लोड केलेला होता. आपल्या नावे बँकेत पैसे भरायचं काम केलं होतं. पण आपण मागच्या काही वर्षापासून काय करतोय, जमिनी शेणखताने काय होते, जमिनीची सुपीकता वाढते, जमिनीची उत्पादकता वाढते आणि जमिनीची भविष्यात गुणवत्ता टिकून धरते. म्हणून शेणखत ज्याला टनामध्ये टाकतो त्याला आपण शेणखत म्हणतो. 3 मुख्य अन्नद्रव्य घटक, जसं नत्र, स्फुरद आणि पालाश, म्हणजे 10-26-26 घेतलं. नत्र म्हणजे काय, नायट्रोजन. युरिया असा घटक आहे, टाकल्यानंतर 24 तासाच्या आत पिकाला लागू होते आणि 8 दिवसानंतर हळूहळू हवेत उडायला सुरुवात होते. किंवा श्रावण महिन्यामध्ये, सप्टेंबरमध्ये क्लायमेट चेंज झाला आणि शावरसारखा जरी पाऊस आला तो हवेतला 93% जो नायट्रोजन आहे त्या पिकावर कॅप्चर होतो. म्हणजे पीक लगेच प्रसन्न वाटते, जनावर प्रसन्न वाटते, आपल्याला प्रसन्नता वाटते. म्हणून नायट्रोजन टाकताना एका वेळेस 25 किलोपेक्षा जास्त शक्यतो टाकू नये. 10-26-26 मधला 26-26 स्फुरद आणि पालाश हे 2 अन्नद्रव्य घटक असे आहेत की जमिनीत टाकल्यानंतर पिकाला लागू व्हायला कमीत कमी 30 ते 32 दिवस लागतात. म्हणजे आज जे खत टाकणार आहे हे कधी लागू होणार आहे, इथून पुढं 1 महिन्याने लागू होणार आहे. त्या पद्धतीने आपल्याला कापसाला खताची मात्रा द्यायची. कोरडो कापूस असेल तर 50-60 दिवसामध्ये 3 मात्रा द्यायची. बागायत कापूस असेल तर 80-90 दिवसामध्ये 4 खताच्या मात्रा द्यायची. पहिली खताची मात्रा लागवडीसोबत द्या, दुसरी 1 महिन्याने द्या 30 दिवसाने, तिसरी 50-60 दिवसाला द्या आणि बागायतला 80-90 दिवसाला चौथी खताची मात्रा द्यायची. तर आता 3 मी मुख्य अन्नद्रव्य घटक झाले. 3 दुय्यम अन्नद्रव्य घटक, कॅल्शियम, मॅग्नेश, बोरान, सेकंडरी मायक्रोन्यूट्रन म्हणतात, ज्याला आपण किलोमध्ये टाकतो. आणि राहिले 7 सूक्ष्म अन्नद्रव्य घटक की जे आपण ग्रॅममध्ये टाकतो. म्हणजे 1 एकरला 10 किलो असे एकूण 13 अन्नद्रव्य घटक आपल्याला जमिनीतून द्यायचे. बोराकॉल सारखं 10 किलो आपण सूक्ष्म अन्नद्रव्य घटक वापरतो. अशा पद्धतीने आपल्याला ह्या पद्धतीने खतं भविष्यामध्ये द्यायचे. आजच्या परिस्थितीमध्ये बूस्टर डोस काय द्यायचा, तर 1 एकरला अर्धी बॅग युरिया घ्या, अर्धी बॅग 10-26-26 घ्या आणि अर्धी बॅग पोटॅश घ्या आणि 10 किलो मॅग्नेशियम सल्फेट. मॅग्नेशियम जिथे जमिनीने पाणी धरून ठेवलं असेल, वरचा शेंडा पिवळा असेल किंवा बरेचसे झाडं पिवळे पडून जातात तर मॅग्नेशियमची कमतरता दिसते. तर अशा पद्धतीत तुमचं नुकसान होऊ नये म्हणून मॅग्नेशियम सल्फेट 10 किलो घ्या. असं 85-90 किलो खत आपल्याला जर जमिनीतून टाकता आलं तर निश्चित मोठ्या प्रमाणात फायदा होणार आहे.
आता शेवटचा आणि महत्त्वाचा मुद्दा, जसं तुकाराम महाराजांनी म्हटलं होतं, शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी, तशी ही राशी सीड ही तामिळनाडूची कंपनी आहे. मला वाटतं विष्णू भवरने सुद्धा आमच्या व्हरायटीबद्दल थोडंफार बोलले. तामिळनाडू बेस्ड कंपनी आहे. 1973 साली स्थापन झाली. भारतामधली एकमात्र कंपनी आहे की अशी की जी शेतकऱ्याच्या गरजाप्रमाणे बदलते आणि बदलता काळाप्रमाणे जसे जसे वाण पाहिजे तसे तसे वाण डेव्हलप करून दिले. आणि आज महाराष्ट्र नव्हे तर संपूर्ण भारतात जे काही कापूस बियाणं विकलं जातं त्यातला 40 ते 45% वाटा हा एका कंपनीचा आहे. तर सगळ्या काही गोष्टी सांगत असताना मी तुम्हाला 2 गोष्टी सांगणार. जेही काही पॅकेट आपण मागच्या 7 वर्षापासून बनवतो, प्रत्येक पॅकेटला आपण असली नकलीचा लोगो लावलेला आहे. शेतकरी बांधव कधीही वर्षभरातून ते पॅकेट आपण स्वतः चेक करू शकतो. त्याला पिवळ्या कलरची पट्टी आहे, म्हणजे छोट्याचा त्याला क्रॅच करायचं आहे. जसं मोबाईल रिचार्ज करून आपण घासायचो पूर्वी पट्टी, त्याच्यात 15 आकडी नंबर आहे. तो मोबाईलमध्ये जाऊन मेसेजमध्ये टाईप करा आणि त्याच्या खाली दिलेला मोबाईल नंबरला जर मेसेज पाठवला, विदिन अर्धा मिनिटात तुमच्या मोबाईलवर घेतलेलं पॅकेट राशी स्विफ्ट आहे ते ओरिजिनल पॅकेट आहे, ते घेतल्याबद्दल थँक्यू म्हणून मेसेज येईल. किंवा तुमच्याकडे जसं आपलं व्हॉट्सअपचा मोबाईल आहे, राशी जनचेक नावाचं ॲप डाउनलोड करा, जेणेकरून तुम्हाला त्या प्ले स्टोअरमधून लगेच तुमची माहिती भरा आणि किती पॅकेट घेतलेलं तुम्ही विदिन 1 मिनिटामध्ये चेक करू शकता. आता मी तुम्हाला 4 वाण सांगून जातो. या भागामध्ये किंवा आपल्या परिसरामध्ये राशीशिवाय वाण सुटका होणार नाही. जेवढी भारी जमीन आणि जेवढं पाणी धरून ठेवतात या सगळ्या जमिनीला राशीशिवाय भविष्यात पर्याय नाही. कारण हे जे वाण आहे राशीचं त्याला तग धरणारी क्षमता आहे. पहिलं वाण आहे, यांनी जसं सांगितलं विष्णूबाईंनी, RCH 6.9 659. बियाणाचा आकार मोठा आहे, उगवण क्षमता जोमदार आहे, सरळ उंच वाढणारा वाण आहे. पानाचा आकार मोठा आहे. पानाचा आकार मोठा असल्यामुळे याला काय, बोंडाचा आकार मोठा आहे. बोंडाचा आकार असल्यामुळे मोठा असल्यामुळे कापूस बलका फुटतो. वेचायला सोपा आणि वजनदार कापूस, सगळ्यात वजनदार कापूस. मागच्या 9 वर्षात भारतात याला तोड नाही आणि भविष्यात सुद्धा या वाणाला तोड भेटणार नाही, म्हणजे राशी 659. दुसरा जो वाण आहे 6.9 म्हणजे सचिन तेंडुलकर, तर भविष्यातला विराट कोहली म्हणून राशी मॅजिक 386 वाण आणलेला आहे. तुडतुड्याच्या रोगाला न बळी पडणारा वाण आहे. जास्त बोंड टिकून धरण्याची क्षमता आहे. बोंडाचा आकार मोठा आहे, जवळजवळ बोंड लागतात. 2-3 व्यसनामध्ये तुम्हाला 10-12 क्विंटल कापसाची उत्पादन देण्याची क्षमता असलेला वाण आहे. हा सुद्धा एकदम चांगला आविष्कारी वाण आहे. तिसरा वाण जो आहे भविष्यामध्ये, यावर्षी जर कापसामध्ये सगळ्यात जास्त नुकसान झालं असेल, थ्रिप्स ही कीड कंट्रोल नाही झाला आणि थ्रिप्समुळे सगळे प्लॉट आपले बसून गेलेले आहेत बऱ्याचशा ठिकाणीमध्ये. म्हणून कापसाचा भविष्यातला आविष्कार राशी प्राईम 947 तुमच्या या परिसरामध्ये भरपूर ठिकाणी लागलेले आहे. भरपूर शेतकऱ्यांनी, मी मुलानी वडगावला गेलो होतो, एका जणाचा बॅकवॉटरला एवढा सुंदर प्लॉट होता, मागच्या महिन्यामध्ये गेलो होतो. प्राईम 947ची खासियत काय माहिती का, याला एक पातं गळून गेलं तर दुसऱ्या बाजूला दुसरं पातं येते. बोंडाचा आकार मोठा आहे, पानाच्यावर लव आहे. लव असल्यामुळे थ्रिप्सच्या किडीला तुम्हाला 2 फवारण्या निश्चित कमी करावं लागतील. तुम्ही जे दुसरा वाण लावणार त्याला 1 फवारणी तुम्हाला 1 ते 2 फवारणी जास्त करावं लागेल, याला कमी करावं लागेल, म्हणजे प्राईम 947. चौथा वाण म्हणजे निओ 578. निओ 578ची एकच खासियत सांगणार, सदाईवर राहणारा वाण आहे, बदलत्या गरजानुसारचा वाण आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ह्या वाणाला बागायतला हलक्या जमिनीत लावायचं आहे आणि कोरडवाला याला भारी जमिनीत लावायचं आहे. असं जर वर्ष असलं तर 15 ते 20 दिवस पाण्याचा ताण सहन करते. बाजूचा वाण ऊन धरण, हा वाण ऊन धरत नाही. म्हणजे निओ म्हणजे हा बदलत्या गरजानुसार आहे, कुठल्याही जमिनीला ऍडजस्ट करून घेणारा वाण म्हणजे निओ 578. एका कारचे हे 4 मजबूत चाकं झालेले, एका कारचे 4 चाकं मजबूत झाले. आणि शेवटचा आणि महत्त्वाचा जो वाण आहे राशी 971 राशी स्विफ्ट, याच्यावर चित्त्याचा फोटो दिलेला आहे. या वाणाबद्दल एकच सांगतो, याला पानाची संख्या छोटी आहे, पानाची संख्या कमी आहे. बोंडाचा आकार एकदम कॉम्पॅक्ट आहे, मध्यम आकाराचं बोंड आहे. बोंड तोडून दाबून पहा तुम्ही, कुठलंच बोंड तुमच्याच्यानं दबणार नाही, कापूस बलका फुटतो. असे हे 5 वाणाची शृंखला, जसे आपली मूठ मजबूत करायला 5 वाण लागतात तेव्हाच मजबूत होते, असे हे सगळे 5 वाण सांगितलं. येणारा खरीप आपल्याला, खरीप आणि रब्बी हंगाम सुख समृद्धीचा जावो. धन्यवाद. सगळ्यांनी भरपूर वेळ बसले, भरपूर वेळ ऐकून घेतलं, मनापासून आभारी आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र.